अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी काल प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज मतमोजणीला ज्याची सुरुवात झालेली आहे पाहायला मिळत आहे। आपण सध्या कोल्हापुरातल्या राम गणेश गडकरी सभागृहात आणि सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणी याची सुरुवात झालेली आहे। मतपत्रिकेचं विभाजन करताना हे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हे संपूर्ण राज्यभरातील चित्रपटाचं माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरातील ही संस्था आहे। संपूर्ण राज्यभरातील या संस्थेत सभासद आहेत आणि खरं तर 17 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया लागली होती। खरं तर 9 ते 10 वर्षानं ही निवडणूक लागल्यानं अधिकच रंगत आलेले आपल्याला पाहायला मिळाले। आरोप प्रत्यारोप झाले, राजकीय हस्तक्षेप झाले देखील आरोप झाले होते आणि काल प्रत्यक्षात जे आहे ते मतदान झालं। कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल या ठिकाणी मतदान झालं होतं। तब्बल 50% मतदान झालं होतं आणि आज प्रत्यक्षात कोल्हापुरात या मतमोजणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। खरं तर आपण पाहतो की माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली आहे ते समर्थ पॅनेल आणि त्यांच्या विरोधात आहे ते अभिनेता आनंद काळे असतील किंवा माजी अध्यक्ष विजय पाटकर असतील यांच्या नेतृत्वाखाली चित्रकर्मी पॅनेल होता आणि या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आरोप प्रत्यारोप झाले होते। त्याचबरोबर अपक्षांनी देखील कलाकार जे आहेत ते अपक्षांनी देखील या निवडणूक रिंगणात आहे ते उडी घेतली होती आणि असा समर्थ विरुद्ध चित्रकर्मी पॅनेल असा सामना रंगला असला तरी अपक्षांनी देखील आव्हान दिलं होतं आणि खरं तर काल प्रत्यक्षात मतदान झालं अत्यंत चुरशीने 49.90% इतकं मतदान झालं होतं। तर 5 शहरातील 12 मतदान केंद्रावर 1698 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून या मतदान प्रक्रियेला पार पाडली होती आणि खरं तर 14 जागांसाठी निवडणूक लागली होती। आधीच वर्षा उसगावकर असेल किंवा अन्य 2 अशी आधीच 3 जागा बिनविरोध झाल्याने 14 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया जी पार पडली होती आणि आज प्रत्यक्षात ही मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। खरं तर तब्बल 9 ते 10 वर्षांनी निवडणूक लागल्यामुळे अत्यंत चुरस निर्माण झाली होती, आरोप प्रत्यारोप झाले होते, राजकीय हस्तक्षेप झाले देखील बोललं जात होतं आणि अशा सगळ्या वातावरणात जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच खरं तर हा कलाकार असतील, रंगकर्मी असतील किंवा मतदार राजा कुणाच्या पारड्यात कौल देणार आणि कुणाचा विजय होणार हे पाहावं लागणार आहे। मात्र आमचाच विजय होणार असल्याचं या दोन्ही जे आहे ते पॅनलने सांगितलेलं आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।